नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. संभाजीराजे छत्रपती यांनी भोंदूबाबाला अशोक खरात प्रकरणात असे प्रकार घडणे निंदनीय असल्याचं म्हटलंय. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी रुपाली चाकणकर यांची बाजू घेतली असून या प्रकरणात त्यांचा कोणताही दोष नसल्याचं स्पष्ट केलंय. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली असून पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागलंय. निंदनीय म्हणजे असे प्रकार महाराष्ट्रात घडतात. ज्या महिला आयोगाच्या सुद्धा प्रमुख ज्या कोण आहेत त्यांच्या ट्रस्टच्या त्या विश्वस्त आहेत असं माझ्या कानावर आहे. माझं तर उलट मुख्यमंत्र्यांना म्हणणं हे की ताबडतोब त्यांनी जर राजीनामा नैतिक दृष्टिकोन राजीनामा जर त्यांनी दिला नाही तर तुम्ही मुख्यमंत्री या नात्याने त्यांचा राजीनामा लगेच घ्या. नाही राजीनामा देत असतील तर त्यांना बडतर्फ करा अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. चाकणकरांचा कुठलाही दोष किंवा त्यात त्यांची कुठलीही चाकणकर यांची चूक नाहीये. त्यामुळे या बाबतीमध्ये असं आता समजा मला तुम्ही कुठे चला म्हणून मी येतो, काही अडचण नाही. तुम्ही जर फोटो काढला तर फोटो काढला म्हणजे त्यात चूक आहे का माझी?